आज आपण अगदी पौष्टिक नाचणीचे लाडू बनवणार आहोत। आता थंडीचा सीझन चालू आहे, तर मुलांना नाचणीचे लाडू हे अगदी खूप फायदेशीर आहे। हे आपल्याला बाजारात सहज मिळते। ही एक मी छोटी वाटी नाचणी घेतलेली आहे। आता ही आपण मिक्सरमध्ये बारीक करूया। मिक्सरमध्ये आपण हे बारीक करून घेतलंय। पॅनमध्ये मी 1 टेबलस्पून तूप गरम करायला ठेवलं आहे। आता त्याच्यामध्ये नाचणी घालूया। नाचणी घातलेली आहे आणि चांगलं मिक्स करून घेतलं आहे। आता मंद विस्तवावरती आपण 5 मिनिटं ही भाजून घेऊया। नाचणी आता चांगली भाजून झालेली आहे, खमंग खुशबू येते। आता ह्याच्यामध्ये आपण थोडंसं दूध घालायचं आहे। 2 टेबलस्पून फक्त दूध घातलं आहे। मिक्स करूया। मिक्स केलं आहे। नाचणी चांगली दुधामध्ये शिजलेली आहे। आता काढून घेऊया। त्याच पॅनमध्ये मी सुकं खोबरं आहे ते किसून घेतलेलं आहे। ते थोडंसं आपण गुलाबी रंगावरती परतून घेऊया। खोबरं आपलं भाजून झालं आहे, ते पण काढून घेऊया। आता हे थोडं थंड होऊ दे। अर्ध्या वाटीपेक्षा जास्त थोडासा गूळ घेतलेला आहे। ड्रायफ्रुट्स घेतले, वेलची पावडर आणि 1 टेबलस्पून पिठी साखर घेतली। सगळं मिक्स करू। वाव, हे बघा आपले हे नाचणीचे पौष्टिक